आज आहे सोमवार आणि रौनकला आज काही शाळेत जायचं नव्हतं. सकाळी उठली, सर्व घरातली कामं वगैरे आवरले, पियाचं पाणी वगैरे भरून घेतलं आणि मग कपडे पण धुतले आणि वाळू पण टाकले आणि रौनकला पण आंघोळ करून दिली आणि तो बसलाय खेळत, पप्पाची वाट बघतोय. रातचा ना भात खूप होता आणि आम्हाला जायला उशीर होत होता, तर मग मी मस्त कांदे वगैरे टाकून मस्त फ्राय केला आणि आमची लाईट पण गेलेली आहे. आणि हा तुम्ही बघताय ना छोटा फॅन खूप कामाचा आहे. जेव्हा लाईट नसते ना तेव्हा हा सोलरवर फॅन चालतो आणि मग मी तयारी करायला घेतली. तर आम्ही चाललो आहोत आरणीला दवाखान्यात, कारण का रौनकला पायाला सायकल लागलेली आहे. बघा, रौनकचे पप्पा पण शेतातून आले फवारणी करून, त्यांनी पण आंघोळ वगैरे केली आणि हे काल बाहेर गेलते तर सोलर प्लेट घेऊन आलेत बघा. तर तेच बघताय, ते चेक करताय चालू आहे की बंद आहे. तर पप्पाच्या कामाला भरपूर वेळ आहे, त्याच्यामुळं रौनक क्यूब बनवायला बसलाय बघा. आणि पप्पाला सारखं विचारतो, पप्पा कधी होणार तुमचं, कधी होणार तुमचं, कारण की हा सकाळपासून तयारी करून बसलाय. आणि त्याला बाहेर फिरायचं म्हटलं ना, त्याला खूप आवडते फिरायला. इथे गावात कंटाळतो, तर मी एखाद्या वेळेस फिरायला सांगितलं ना त्याला, फिरायला जायचं तर एकच रट लावेल, जायचं आहे जायचं आहे. आणि मी पण मग फुलाचे फोटो काढत बसली आणि मग फायनली आम्ही मग निघालो दवाखान्यात जायला. आणि मग बघा कसं वाटतंय आमचं गावचं वातावरण. हा आमचा रस्ता आहे ना खूपच विचित्र आहे. एवढा विचित्र आहे ना की पावसाळ्यामध्ये तर पाऊस जेव्हा चालू होतो ना तेव्हा तर खड्डे, रस्ते काहीच दिसत नाही, एवढं पाणी भरून असतं. तुम्ही बकऱ्या बघितल्या आता, हे आमचे फेवरेट आमचे काका आहे, गौतम काका. हे बघा कोंबड्या खतावर उकर बाकर करताय. आणि आहे ना तुम्हाला मी सांगते, आता आमचं गाव सोडलं, हे दुसरं गाव आहे, हे अंजी गाव आहे आणि आम्ही ज्या गावात राहतो ते कारेगाव आहे. तर मग आता बघा कसे बसले शांत निवांत. गावकऱ्यांना काही टेन्शन नसतं कामाला वगैरे जाण्याचं. आणि ही डीपी आणि हे माझे ना 2 घरं दाखवली तुम्हाला फेवरेट आहे बघा. हे वालं, मला हे 2 घरं खूप आवडतात. जेव्हा पण मी इथे येते ना, या घरांना बघितल्याशिवाय मी जात नाही. फायनली आम्ही दवाखान्यात आलेलो आहे आणि रौनक टेन्शनमध्ये आहे की त्याला टीटीचं इंजेक्शन घ्यायचं आहे. तो बोलतो, मम्मा मला भीती वाटते. बघा, ग्रामीण रुग्णालय आर्णी. आणि मग रौनकचा दवाखाना झाला.